नमस्कार. कल्पना करा, अचानक तुमच्यासमोर बिबट्या आला. काय कराल? आज आपण ह्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे बिबट्या दिसल्यास नक्की काय करायचं, जेणेकरून आपण सगळेच सुरक्षित राहू. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. समजा ग्रामीण भागात किंवा डोंगराळ परिसरात अचानक बिबट्या दिसला, तर आपली पहिली रिॲक्शन काय असेल? खरं तर अनेकदा आपली जी नैसर्गिक प्रतिक्रिया असते ना, तीच सगळ्यात धोकादायक ठरू शकते. चला मग बघूया की योग्य आणि सुरक्षित प्रतिसाद नक्की असतो तरी काय. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. आजकाल ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये बिबट्या दिसणं ही काही फार नवीन गोष्ट राहिलेली नाहीये. पण घाबरू नका. हा सगळा खटाटोप तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये, तर भीती काढून त्या जागी शांत आणि योग्य माहिती देणं हाच आपला उद्देश आहे. सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. बिबट्या मुळात माणसांवर हल्ला करत नाही. तो आक्रमक कधी होतो? जेव्हा त्याला असं वाटतं की आपण अडचणीत आलोय किंवा आपल्या जीवाला धोका आहे. म्हणजे त्याला कोपऱ्यात पकडल्यासारखं वाटलं तरच. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, तर त्याला शांतपणे निघून जायला वाट द्या. त्याला घाबरू नका. हीच पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरं, तर आता आपण याच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी हे बघू की अशा वेळी कोणत्या चुका होतात. म्हणजे आपल्याकडून नकळतपणे नैसर्गिकरित्या होणाऱ्या चुका, ज्या टाळणं खूप खूप महत्वाचं आहे. आता बघा, समोर बिबट्या दिसल्यावर साहजिकच तोंडून किंकाळी फुटू शकते, बरोबर? पण थांबा, आपला तो मोठा अचानक आलेला आवाज त्याला घाबरवू शकतो. आणि घाबरलेला प्राणी काय करतो? तो स्वतःच्या बचावासाठी हल्ला करतो. म्हणून शांत राहणं हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. ही ही सगळ्यात मोठी आणि धोकादायक चूक आहे. अजिबात पळायचं नाही. का? कारण आपण पळायला लागलो की बिबट्याच्या आतला शिकारी जागा होतो. पळणारी गोष्ट त्याला शिकार वाटते आणि मग तो पाठलाग करतोच. त्यामुळे काहीही झालं तरी जागेवर स्थिर उभं राहा. आणि हो, काही जण उगाच शौर्य दाखवायला जातात. मोबाईलचा फ्लॅश लावतात, फोटो काढतात, फटाके फोडतात किंवा काठी फिरवून त्याला घाबरवायचा प्रयत्न करतात. हे सगळं म्हणजे त्याला थेट चिथावणी देण्यासारखं आहे. यामुळे परिस्थिती फक्त बिघडते. लक्षात ठेवा, इथे शूरपणा नाही, शहाणपणा महत्वाचा आहे. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट आहे. पळालात तर तुम्ही शिकार आहात आणि शांत राहिलात तर धोका टळू शकतो. निवड अगदी सोपी आहे, नाही का? बरं, तर काय नाही करायचं हे तर कळलं. आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, की नक्की काय करायचं? योग्य आणि सुरक्षित प्रतिसाद कसा द्यायचा? याची एक सरळ, सोपी नियमावली आहे. ही आहे आपली सेफ्टीची पंचसूत्री. अगदी सोपी आहे. पहिलं, शांत रहा. दुसरं, हळूहळू मागे सरका. तिसरं, त्याच्या नजरेला नजर देऊन राहा. चौथं, स्वतःला मोठं दाखवा. आणि पाचवं, वनविभागाला कळवा. चला, यातल्या काही स्टेप्स जरा सविस्तरपणे बघूया. ही स्टेप खूपच महत्वाची आहे. बिबट्याकडे पाठ फिरवली की तुम्ही त्याला सरळ सरळ सांगताय की मी तुझी शिकार आहे. असं अजिबात करायचं नाही. त्याच्याकडे तोंड ठेवून शांत, स्थिर पावलांनी हळूहळू मागे सरकायचं. याने त्याला कळतं की आपण धोका नाही, पण आपण सोपी शिकार सुद्धा नाही. आता चौथी स्टेप, स्वतःला मोठं दाखवा. यामागचं लॉजिक काय? तर मोठं काहीतरी दिसलं की प्राणी घाबरतो. मग काय करायचं? आपले हात वर उचला किंवा तुमच्याकडे जॅकेट, शाल, स्कार्फ काही असेल तर ते असं पसरा. यामुळे तो तुमच्याजवळ यायला दोनदा विचार करेल. आता या दोन गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व द्या. जर लहान मुलं सोबत असतील तर त्यांना क्षणाचाही विचार न करता घरात किंवा एखाद्या उंच, सुरक्षित जागी घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असेल तर अजिबात वेळ घालवू नका. लगेच वनविभागाला कळवा. ही फक्त तुमची नाही तर सगळ्यांची जबाबदारी आहे. बरं, हे झालं की बिबट्या दिसल्यावर काय करायचं. पण आता आपण बघूया की अशा घटना होऊच नयेत म्हणून काय करता येईल. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर रात्रीच्या वेळी, खास करून जिथे दाट झाडी आहे, तिथे एकटं फिरू नका. घराच्या आजूबाजूला स्वच्छता आणि भरपूर प्रकाश ठेवा. उघड्यावर कचरा तर अजिबात टाकू नका, कारण त्यावर येणारे प्राणी बिबट्याला तुमच्या घरापर्यंत आणू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली पाळीव जनावरं, कोंबड्या, कुत्री यांना रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी बांधा.
सोप्या भाषेत सांगायचं तर बिबट्याला आपल्या वस्तीत येण्याचं आमंत्रणच देऊ नका. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एक नियम जो या सगळ्याचा सार आहे. आणि तो नियम आहे शांत राहणं. कारण घाबरून चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा शांत राहणं हेच सर्वोत्तम उपाय आहेत. फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवलं ना तरी अनेक धोके टळू शकतात. आपलं शांत मन हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि शांत डोकं आपल्याला आणि त्या वन्यजीवाला दोघांनाही सुरक्षित ठेवतं.